श्री स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे ती त्याचे आपण प्रभावी उपाय सांगणार आहे मी तुम्हाला. तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की पाहावा ही नम्र विनंती. तर आपण केंद्रामध्ये जर जात असाल तर तुम्हाला माहीतच आहे की पिवळी मोहरी म्हणजे काय आहे ते. तर पिवळी मोहरी ही जी आहे ती आपण अभिमंत्रित करून घ्यायची आहे. तर मी त्याचे अभिमंत्रित कसे करायचे आहे व त्याचे उपयोग आपल्याला काय काय होणार आहे, तर मी तुम्हाला आज 5 प्रकारचे म्हणजे उपाय सांगणार आहे. तर ते तुम्ही केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्ती होईल. तर मग हे उपाय जे आहेत ते कसे करायचे आहेत आणि काय करायचे आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण जर ही पिवळी मोहरी आपल्याला ही पिवळी मोहरी कुठे मिळते? तर आपण जर केंद्रामध्ये गेला तर केंद्राचे जे आपले दुकानं असतात त्या दुकानामध्ये आपल्याला मिळून जाते. तिथे आपण मिळून जाते किंवा आपण पूजा जर समजा तुमच्याकडे आता केंद्र वगैरे नाहीये, तर तुम्ही काय कराल? तर ही जी पिवळी मोहरी आहे, ती पिवळी मोहरी आपण आपल्या जे देवपूजेचे सगळं सामान मिळते की नाही, सर्व साहित्य मिळते पूजेचे, त्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल पिवळी मोहरी. तर पिवळी मोहरी ही जी आहे ती अत्यंत प्रभावी आहे. तर ह्याचे उपाय आपण काय काय करायचे आहेत? तर पिवळी मोहरी जी आहे, ती पिवळी मोहरी आपण त्याचे मी फायदे तुम्हाला सांगणार आहे. तर ते 5 फायदे आपण जाणून घ्यायचे आहेत. तर पहिला पहिला म्हणजे पहिला उपाय जो आहे, तो आपल्या जो घरातला कर्ता पुरुष असतो, त्याच्या म्हणजे कर्ता पुरुष जो असतो आपल्या घरातला, त्याच्या म्हणजे असं ओवाळून आपण असं उतरवून 7 वेळा उतरवायचे आहे आणि ती मोहरी 7 वेळा जर उतरवली आपण आणि ती जर कापरासोबतच जाळली, तर तर मग आपल्याला आपल्याला त्यांच्या म्हणजे नोकरीमध्ये येणारे अडथळे किंवा व्यापारात येणारे अडथळे, हे सर्व अडथळे दूर होतात. म्हणून मग आपण ही पिवळी जी मोहरी आहे ती अशी एका मुठीत घ्यायची आहे आणि आपण 7 वेळा असं उतरवायचे आहे. खालून वरून असं 7 वेळा उतरवून ती आपण कापरासोबत जाळायची आहे. तर ह्याने काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये येणारे जे आपल्या कर्ता पुरुषाचे जे नोकरीमध्ये म्हणा किंवा त्यांच्या व्यापारात काही अडचण असेल, तर जे कार्य करत आहेत त्या कार्यामध्ये यश मिळत नाही, काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत. तर हे सर्व दूर होण्यासाठी पिवळी मोहरी ही खूप प्रभावी आहे. तर तुम्ही ही पिवळ्या मोहरीचा हा उपाय करू शकता. तर दुसरं दुसरं म्हणजे आपले जर महत्त्वाचे काम म्हणजे महत्त्वाचं काम जर त्यात व्हायचं असेल आणि ते सफलतापूर्वक आपल्याला काम होण्यासाठी आपण काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये आपण हे घ्यायचे आहे, ती पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता आहे? तर तो मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे. तर तो मंत्र आहे, एक मिनिट मंत्र सांगते तुम्हाला. तर तो मंत्र आहे, ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो विष्णवे नमः. असा आपण हा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि ती पिवळी जी मोहरी आहे ती आपल्या सोबत घेऊन जायचं आहे. ती जर सोबत घेऊन गेले तर ती आपण अभिमंत्रित केलेली आहे म्हणून त्याची पॉवर जास्त झालेली आहे. तर बघा, विष्णुवे नमः, ओम नमो विष्णुवे नमः. तर विष्णू भगवान जे आहेत तर त्यांना आपण आवाहन करून आपण सांगत आहोत की आपण 108 वेळा जो अभिमंत्रित करून ती मोहरी जी आपल्या बरोबर घेऊन गेलेलो आहे, तर ती घेऊन मग आपण जातो. त्यामुळे मग आपले जे कामात समजा यश, आता एखाद्या जागेचं काम असेल किंवा आपलं महत्वाचं काहीतरी काम असेल, तर ते काम होण्यासाठी ते अत्यंत प्रभावी ठरते. मग तिसरा तिसरा नंबरचा म्हणजे आता रविवारच्या दिवशी आपण एका काचेच्या वाटीत पिवळी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तिने आपण घराच्या ईशान्य कोपऱ्यात, म्हणजे ईशान्य कोपऱ्यात ती ठेवायची आहे. ती मोहरी ठेवल्याने आपल्या घरातील सुख समृद्धी समृद्धी ऐश्वर्य भरपूर प्रमाणात वाढते. हे तुम्हाला 8 दिवसातच जाणवेल. तुम्ही जर ह्या रविवारी तो उपाय केला तर तुम्ही 8 दिवसात बघा, तुम्हाला असं फरक जाणवेल की हा बाबा, आपले जे कार्य होत होते किंवा जो घरामध्ये जे वाद-विवाद होत होते ते कमी होत आहेत. ह्यावरून ह्यावरून तुम्ही बघू शकता की खूपच म्हणजे खूपच प्रभावी आहे. तर पिवळी मोहरी नुसती ठेवल्याने सुद्धा हे होते. म्हणून आपण घरामध्ये पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि असं काचेच्या वाटीत ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे. तर नंतर मग प्रत्येक शनिवारी घरामध्ये पिवळी मोहरी घरच्या चारी कोपऱ्यात आपल्याला फेकायची आहे, म्हणजे चारी कोपऱ्यात फेकायची आहे. ते जर अभिमंत्रित करून आपण हे केलं, घरामध्ये आपण वल्गा स्तोत्र म्हणायचं आहे. तर तुम्हाला म्हणता येत नसेल तर युट्यूबला लावायचं वल्गा स्तोत्र म्हणून. मग वल्गा स्तोत्र किती 2-3 मिनिटं लागतात शक्यतो.
मग ते 2-3 मिनिटात आपण अभिमंत्रित करून घ्यायचे आहे. तर वल्गा स्तोत्र म्हणताना आपण असं अभिमंत्रित करण्यासाठी आपण पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि हात असा आपण ठेवून वल्गा स्तोत्र म्हणायचं आहे. तर वल्गा स्तोत्र म्हणून त्यानंतर आपण कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. कालभैरव अष्टक म्हणल्याने काय होते, तर कालभैरव अष्टक जे कालभैरव कोण आहेत, तर हा शिवांचा अवतार आहे तो. आणि 5वा अवतार असल्यामुळे त्यांच्यामध्ये खूपच पॉवर आहे. कारण कालभैरव कसा असते, कालभैरवांची जर आपण आराधना केली तर आपल्यामध्ये जे कार्यामध्ये जे विघ्न येणार आहेत ते नाहीसे होतात. म्हणून मग आपण कालभैरव अष्टक म्हणून आपण हे घरातल्या चारी कोपऱ्यामध्ये फेकायचं आहे. तर करणी बाधा वगैरे ह्याच्यासाठी हा उपाय एकदम बेस्ट आहे. तर हा आपण उपाय जर केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती निर्माण होते. मग नंतर 5वा उपाय जो आहे तो गुरुवारच्या दिवशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ती पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर पिवळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे आणि भीमसेनी कापूर हे की नाही आपण पिवळ्या रंगाची पोटली तयार करायची आहे. ती पोटली तयार करून आपण दरवाजाच्या म्हणजे आपल्या घराचं जे एंट्री असते मुख्यद्वार त्यावर आपण ती टांगायची आहे. ते टाकल्याने आपण असं घरती लटकवून ठेवली तर आपल्या घरामध्ये येणारे जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती तिथंच थांबते. म्हणून आपण पिवळ्या मोहरीचं आपण असं हे 5 उपाय साधे सोपे करायचे आहेत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि श्री स्वामी समर्थ. आपण भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.